घरामध्ये फुलकोबी असली की आपण नेहमी फक्त फुलकोबीची भाजी करतो, सुकी भाजी, मसाला भाजी. त्या व्यतिरिक्त मात्र फुलकोबीचं काय करायचं हे आपल्याला काही सुचत नाही. आणि बरेचदा काय होतं की बटाटेसुद्धा उकडलेले नसतात, घरात पुदिना नसतो आणि अचानक पाहुणे येतात. अशा वेळी काय करायचं? या सर्व प्रश्नांवर एक सोल्युशन म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर आपण मस्त अशा चटपटीत यम्मी रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी म्हणजे आज आपल्याला लागणार आहे इथे फुलकोबी. मी एक फुलकोबी जी आहे ती स्वच्छ धुवून आणि अशी मोठी थोडी कापून घेतलेली आहे. तर आता आपल्याकडे हे जे चॉपर आहे हे जवळपास सगळ्यांकडेच असतं. सर्वात आधी आपण याच्यासाठी लागणारा एक मसाला बनवून घेऊया. चॉपरमध्ये मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे, थोडा इथे कांदा टाकलेला आहे, थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्त्याची पानं, आल्याचे तुकडे आणि थोडा इथे मी लसूण घेतलेला आहे. चॉपर हे अगदी ऑप्शनल आहे. कोणाकडे चॉपर नसेल तर तुम्ही इथे मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता, काहीही हरकत नाही. तर आता आपला हा जो वाटण आहे हे तयार झालेला आहे. मी एका मोठ्या ताटामध्ये ते वाटणसुद्धा इथे काढून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये माझी मिरची जी आहे ती फार अशी बारीक झालेली नव्हती, त्यामुळे जे मी मोठे तुकडे होते ते साईडला काढून घेतले होते. आता जे फुलकोबी जी आहे ही सुद्धा तुम्ही मिक्सरला अगदी थोडी भरड बारीक करू शकता, पण मी या चॉपरमध्येच फुलकोबीसुद्धा बारीक करून घेणार आहे. छान अशी बारीक झालेली आहे आपली. भाजी व्यतिरिक्त फुलकोबीचं सुद्धा काही होऊ शकतं, हे आपल्या डोक्यामध्ये फार कमी वेळा येतं. म्हणून आजची ही रेसिपी खूप मस्त अशी आहे, हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही मुलांना, पाहुण्यांना कोणालाही देऊ शकता. तर आता या कोबीमध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ही मसाला आणि कोबी आपण छान असं मिक्स करून ठेवूया आणि याला एक 5 ते 10 मिनटं रेस्टिंगसाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण छान अशी यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. चटणी करताना प्रत्येक वेळी घरात पुदिनाच असायला पाहिजे असं काहीही नाही आहे. टोमॅटो मात्र आपल्या घरात हा असतोच. तर आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, छान कापून घेतलेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आवडीनुसार किंवा चवीनुसार मी ती हिरवी मिरची टाकून घेते आहे. 1 ते 2 लसूण पाकळी, थोडे आल्याचे तुकडे आणि इथे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. मिरची थोडी कमी वाटल्यामुळे मी त्यात अजून थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता यात थोडं मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मस्त यम्मी अशी आपली चटणी इथे तयार झालेली आहे. पुदिना नसताना सुद्धा आपण छान अशी चटणी बनवू शकतो. आता इथे किसलेला जो कोबी होता तो घेतलेला आहे. त्या कोबीमध्ये मी इथे थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे. थोडे जे सुकलेले भाजून घेतलेले धने होते त्याची भरडसुद्धा टाकलेली आहे. थोडं इथे मी वरून लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी टाकलेली आहे 1 कप गव्हाचा आटा. अर्धी वाटी इथे नाचणीचं पीठ टाकलेले आहे. नाचणीचं पीठ अगदी ऑप्शनल आहे. नाचणीचं पीठ जर नसेल तर तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा बेसनसुद्धा वापरू शकता. तांदूळाचं पीठ मी वापरलेलं आहे, अगदी 1/4 कप इथे वापरलेला आहे. या 2 ऐवजी तुम्ही बेसनाचा सुद्धा वापर करू शकता. घरात बटाटासुद्धा उकडलेला नसेल तरीही हरकत नाही. बटाटा उकडण्याच्या वेळेमध्ये आपली ही रेसिपीसुद्धा तयार होते. आता हे आपल्याला सर्व पीठ छान मळून घ्यायचं आहे. कोबीला पण मीठ टाकून घेतल्यामुळे बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळे आधीच हे सर्व पिठं आणि कोबी हाताने छान मळून घ्यायचं. असं वाटलं त्याचा गोळा बनत नाही आहे तर वरून मी 2 चमचे दही आणि थोडं पाणी टाकून इथे गोळा बनवून घेतलेला आहे. पण तुमचा कोबी जास्त झाला असेल आणि पिठं जर कमी झाले असतील तर त्यात तुम्ही वरून अजून एखादं पीठ घालू शकता. आता आपण याची छान अशी हातावर मस्त अशी टिक्की बनवून घेऊया. सहसा फुलकोबीची भाजी न आवडणारे लोक फार कमी आहेत, सगळेजण खातात. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा असा वेगळा आणि हेल्दी पदार्थ खूप मस्त असा ही डिश आहे. तर आता आपण ही जी टिक्की इथे बनवून घेतलेली आहे ही आपण इथे शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता. तुम्ही याला फुलकोबीचे वडेसुद्धा म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता. तुम्ही याला काहीही म्हणू शकता. मस्त असं याला रागीमुळे छान ब्राऊन रंगसुद्धा आलेला आहे. तर आता आपली ही हेल्दी टिक्की तयार आहे. चला तर आता आपण ही मस्त चटणीसोबत इथे सर्व्ह करून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा प्लीज एक लाईक करा. मस्त गरमागरम फुलकोबीची टिक्की किंवा फुलकोबीचे वडे इथे तयार आहे. डीप फ्राय करून सुद्धा खूप मस्त कुरकुरीत लागतात. इथे एक टिक्की जी आहे ही मी तुम्हाला इथे फोडून दाखवते. बघा तुम्ही मस्त कुरकुरीत सुद्धा झालेली आहे. वरची लेअर सुद्धा त्याची खूप क्रंची झालेली आहे मस्त. आणि खाताना सुद्धा फुलकोबीचा असा विशेष आपल्याला टेस्ट येत नाही, कोणी ओळखू सुद्धा शकत नाही. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन छान अशा खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.